तर कसं काय यवतमाळकर माझं नाव मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्र या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनची पूर्ण अपडेट। आणि या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ मधलं रेल्वे स्टेशन सोबतच जे अंडरपासेस आहे त्यानंतर जिथे मी उभा आहे हा मित्र एक रेल्वेचा ब्रिज आहे आणि या ब्रिजचं इकडे तुम्ही सुद्धा पाहू शकता कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे। तुम्हाला ट्रक दिसत असेल तर त्या ट्रकनं मित्र या ब्रिजेसचं वगैरे काम करणं चालू आहे। तर आपल्या यवतमाळ वर्धा नांदेड जी रेल्वे लाईन आहे त्यावरचं पूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि पुढच्या अपडेट म्हणजे पुढच्या रविवारी मी तुमच्यासाठी यवतमाळ पासून तर तळेगाव कार्ली आणि त्यानंतर कळंब इथपर्यंतचं काम दाखवणार आहे। आणि त्याच्या पुढच्या हप्त्यामध्ये आपण जे आहे ना दारव्या साईडचं काम पाहणार आहोत। म्हणजे हप्त्याच्या म्हणजे 7 दिवसातून एक वेळा तुम्हाला आता यवतमाळ वर्धा नांदेड वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनचे तुम्हाला अपडेट्स देणार आहे। म्हणून व्हिडिओला पूर्ण पाहा। सोबतच व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर सेट करा जेणेकरून तुम्हाला आपल्या यवतमाळच्या रेल्वेचे पूर्ण अपडेट्स मिळत राहील। तर जास्त वेळ न करता चला आपल्या व्हिडिओकडे। तर मित्र हे आपल्या यवतमाळचं रेल्वे स्टेशन आणि तुम्हाला हे दिसत असेल या बिल्डिंग्स आहे ना लास्ट व्हिडिओमध्ये जो आपण अपडेट दिला होता तेव्हा ह्या बिल्डिंग्स पूर्ण झालेल्या नव्हत्या। आता या बिल्डिंग्स पूर्णपणे कव्हर झालेल्या आहे। मित्र आतमध्ये जाण्यासाठी मला आहे ना परमिशन वगैरे लागत होती आणि इथे व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी सुद्धा मनाई होती म्हणून मी बाहेरूनच थोडे बहुत रेकॉर्ड केलेला। आता ही जी बिल्डिंग तुम्हाला दिसत असेल शाळेबागची ही बिल्डिंग मित्र लास्ट व्हिडिओमध्ये झाली नव्हती आणि आता मात्र ही बिल्डिंग कंप्लीट झालेली आहे। आणि त्यानंतर इथूनच थोडंसं समोर गेल्यानंतर इथे तुम्हाला हे जे व्हाईटवाली बिल्डिंग दिसत असेल तर हे मित्र जे इथले जे अधिकारी आहेत त्यांच्या बिल्डिंग्स आहेत। तर तुम्हाला दिसत असेल आता आपण जे ना MIDCच्या मागच्या साईडला जो हायवे आहे जो दारवा रोड आणि आर्नी रोडला जो आहे मधातून जोडतो त्या हायवेच्या एक्झॅक्ट बाजूलाच हे बघा हा जे ना रेल्वे क्रॉसिंग आहे आणि इकडे बघा हा जो ट्रक तुम्हाला जाताना दिसत असेल हा तो हायवे आहे। इथे तुम्हाला दिसत असेल असं किती खोल हे बघा इथून किती खोल आहे आणि तिकडे सुद्धा असं ट्रकने हे बघा काम चालू आहे। दोन्ही साईडला असं ते खोदणं वगैरे चालू आहे। मधातून आपला रेल्वेचा जो रूट राहील ट्रॅक राहील आणि इथे काही या प्रकारचं काम चालू आहे। आपण सोमवारी सुद्धा जाऊन पाहणार आहे। आणि रेल्वे स्टेशन तर तुम्हाला माहितीच मी पहिले सांगितलं आहे की रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ जे आहे ना आता आपल्याला जे आहे ना आतमध्ये जाण्यासाठी सुद्धा परमिशन घ्यावी लागते। मी त्या साईडने जाऊन तुम्हाला दाखवून देतो की किती खोल आहे आणि हे आणखी किती खोदावं लागेल आणि किती वेळ लागेल याला रेल्वेला हे आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तिकडे आहे दारवा रोड आहे ना त्या दारवा रोडच्या तिकडून आता आपण समोर सुद्धा जाऊन दाखवतोच तुम्हाला तिकडून तसा हा रूट येईल असा सरळ। आणि इथे बघा तुम्हाला हे किती सारं इथे कमीत कमी 5 ते 6 माणसं एकावर एक जरी उभे केले ना तरी ते तिथे त्या हाईटला टच नाही करणार। 6, 7, 8, 10 माणसं पकडू शकता तुम्ही इतकं खोल आहे। आणि इतकं खोदत जे मित्र आपल्याला समोर जावं लागणार आहे। आता तुम्ही हे बघू शकता इकडे आणि इकडे जर तर मी तुम्हाला आधीच दाखवलेलं आता तुम्हाला तुम्ही समोर जाऊन दाखवतो। आणि तिकडे सुद्धा सेंट्रल रेल्वे म्हणजे आपली जी यवतमाळ आहे ते मध्य रेल्वेमध्ये येतं आणि त्या मध्य रेल्वेचं जे कन्स्ट्रक्शनचं काम आहे ते सुद्धा तुम्हाला आता मी दाखवून देतो। तर त्याआधी जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो मला माफ करा 1 महिना झाला असेल मी व्हिडिओज टाकू नाही शकलो। काही कामं होती निवडणूक वगैरे होते तुम्हाला माहितीच आहे त्याच काही कारणामुळे मी व्हिडिओ नाही टाकू शकलो। पण आता पुढच्या शनिवारी तुमच्यासाठी मी तळेगाव वगैरे जे आहे तळेगाव साईड झालं आणि यवतमाळची जी गुफा म्हणजे यवतमाळची जे टनल वगैरे राहणार आहे त्याची सुद्धा अपडेट मी तुमच्याला पुढच्या शनिवारी देऊन देईल। रेल्वेचं काम आता आपण इकडून बघितलेलं आहे आणि हा तो हायवे मित्र जो तुम्हाला मी सांगत होतो इथे ट्रक वगैरे उभा आहे। इकडून सरळ आपण आर्नी रोडला जॉईन होतो आणि इकडल्या साईडनं सुद्धा रेल्वेचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणात असं काम चालू आहे मी तुम्हाला दाखवतो। बघा मित्र इथे जे आहे ना पूर्णच्या पूर्ण जेही काम चालू आहे हे आहे मध्य रेल्वेचं काम आपल्या यवतमाळच्या रेल्वे स्टेशनचं काम। हे समोर तुम्हाला दिसत असेल ट्रक्स वगैरे आणि जे ब्रिजेस वगैरेला जे पार्ट लागते रॉ मटेरियल म्हणतात त्याला मी झूम करून तुम्हाला दाखवतो। हे बघा हे सगळं इथे आणण्यात आलेलं आहे आणि इथे आणल्यानंतर मित्र इकडल्या साईडला हे बघा हे ब्रिज वगैरे इथे ब्रिज वगैरे जे आहे इथे बनवणं चालू आहे मित्र। आता इथे सगळं मटेरियल जे आणण्यात आलेलं आहे आणि इकडल्या साईडला तुम्हाला दिसत असेल लास्ट व्हिडिओमध्ये मी जेव्हा आलं होतं तेव्हा बहुतेक पाणी खूप साचलं होतं इथल्या गड्ड्यांमध्ये तर आपण पूर्णपणे ते अपडेट तुम्हाला देऊ नव्हतो शकलो आहे ना। तर आता तुम्हाला इथं दिसत असेल काही याप्रमाणे जे आहे ना इथे गज बांधणी वगैरे झालेली आहे आणि तुम्हाला पलीकडच्या साईडचं सुद्धा मी दाखवणार आहे जाऊन। पण त्याआधी माहिती आहे का मित्र इथे कशा पद्धतीचा ब्रिज राहील हे आणखी मला समजलेलं नाही आहे। मी इथला जो आहे ब्लू प्रिंट जे आहे बघण्याचा खूप प्रयत्न केला गुगल वगैरेच्या आणि मध्य रेल्वेच्या सेंट्रल रेल्वेच्या वेबसाईट वगैरे त्याच्यावर सुद्धा याचा ब्लू प्रिंट काढण्याचा प्रयत्न केला परंतु मला मिळाला नाही आहे पण मी लगेच मिळेल। आता बघा तिकडल्या साईडनं आपली रेल्वे अशी येणार आहे आणि इकडून आतमधून एक अंडरपास राहील इथून म्हणजे जो हा हायवे आहे जो
बंद नाही झाला. बघा ही जी गाडी येते ना, हा हायवे आहे, तर हा हायवे बंद नाही झाला पाहिजे म्हणून इथून एक अंडरपास राहील आणि त्याच्यासाठीच इथे जे आहे हे ब्रिज असे बनवणं चालू आहे, जेणेकरून आतमधून रेल्वे निघेल आणि आपला हा वरून असा सरळ जो रोड आहे वाहत राहील. आणि ते बघा तिकडल्या साईडने सुद्धा सेम ब्रिजचं काम चालू आहे. चला आता मी तुम्हाला या साईडला सुद्धा जाऊन दाखवतो. इथे बघा सेंट्रल रेल्वे एरिया, डू नॉट एंटर इन रेल्वे एरिया, म्हणजे इथे जे आहे ना मित्र आतमध्ये येण्यासाठी सुद्धा सक्त मनाई आहे. तुम्हाला इथं दिसत असेल काही या प्रकारे रेल्वेचं हे काम चालू आहे. लास्ट व्हिडिओमध्ये फक्त इथे गड्डे खोदून झाले होते आणि मित्र लक्षात ठेवा हे इलेक्शनच्या आधीची गोष्ट आहे. इलेक्शनच्या आधीपासून आणि नवरात्रपासून समजून घ्या हे 2 महिन्यामध्ये इतकं सारं काम झालेलं आहे या रेल्वेचं, आपल्या यवतमाळच्या रेल्वेचं, मध्य रेल्वेचं काम. ठीक आहे, तर खूप चांगल्या आणि खूप फास्ट पद्धतीने जे आहे ना आता रेल्वेचं काम सुरू होणार आहे आणि सुरू झालेलं आहे असं म्हटलं तरी चालते. आता हे बघा गजबांधणी वगैरे झालेलं आहे. तिकडल्या साईडला सुद्धा आहे ना हा सेम ब्रिज आहे आणि इकडल्या साईडला सुद्धा. आणि इतके बघू शकता याचं डिस्टन्स म्हणजे किती मोठं, म्हणजे असं खूप लंब, ज्याची जी लांबी राहील ना ते खूप लंब राहणार आहे. आणि आतमधून रेल्वे आणि वरून जो आहे आपली जे आहे ना रोड वगैरे जाणार आहे. आता तुम्हाला हा हायवे तर माहीतच असेल, हा आपला हायवे आहे ना मित्र आर्नी रोड आणि दारवा रोडला मधातून कनेक्ट करतो. ठीक आहे, त्यानंतर मित्र आपण आलेलो आहे MIDCच्या समोर थोडंसं. आणि मित्र आता आपण तिकडल्या साईडनं अपडेट घेऊन आलेलो आहे. राईट, आता आपण दारवा रोड जवळ आलेलो आहे. हा जो दारवा रोड आहे ना मित्र तिथे सुद्धा एक अंडरपास राहणार आहे. आता बघा आतमध्ये इथे सुद्धा किती खोदून आहे आणि इकडलं जेव्हा कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं त्याची अपडेट आपण ऑलरेडी दिलेली आहे. आणि तुम्हाला इथे दिसत असेल पाणी वगैरे साचलेलं आहे. आता हे पाणी वगैरे जे आहे, आता उन्हाळा आहे तर हे तर सॉरी मित्र हिवाळ्यात निघूनच जाईल मला आता हे पाणी वगैरे. पण इथलं काम सध्या तरी बंद आहे आणि याचं कारण काय ते पण तुम्हाला सांगतो. बघा इथे काही याप्रमाणे खोदून ठेवलेलं आहे आणि हे पूर्णपणे न खोदण्याचं काम, कारण वरून जे आहे ना ट्रक वगैरे जाते, जेणेकरून जे आहे खालून ट्रक असा कोसळला नाही पाहिजे, ट्रकाच्या वजनानं जे आहे माती अशी घसरली नाही पाहिजे बा, म्हणून अशा पद्धतीचं इथं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि इथून सुद्धा एक अंडरपास राहील. त्यानंतर तुम्हाला हे दिसत असेल सरळ असा आपला रोड आहे आणि या रोडवरून हे बघा हे तुम्हाला गाडी वगैरे येताना दिसत आहे. हा मित्र हा रोड आहे आणि इकडे पलीकडच्या साईडला सुद्धा कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि आतमधून इथून राहील अंडरपास. तुम्हाला दिसत असेल आपण त्या साईडनं आत्ता जाऊन आलेलो आहे तो रोड वगैरे. आणि हे बघा मित्र या साईडला काही या प्रकारे खूप जास्त आणि खूप मोठं काम झालेलं आहे. तुम्हाला हे दिसत असेल लास्ट व्हिडिओमध्ये फक्त हा बेस जो तुम्हाला दिसत आहे हा बेस फक्त बनून झालेला होता, यावर गज वगैरे काहीही उभे नव्हते. परंतु त्या साईडला जर तुमचं लक्ष जात असेल तर तुम्हाला तिथं दिसत असेल अजूनही माणसं काम करत आहे आणि ही खूप मोठी बिल्डिंग आहे. कमीत कमी 3 मजली 4 मजली बिल्डिंग तिथे उभी होऊन जाईल इतकी असा हा गड्डा आहे. आणि तो बघा तो जुना रोड आहे ज्याला कट करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर तिथे तुम्हाला दिसत असेल गज वगैरे बांधताना आहे, तिकडून रेल्वे असेल आणि इकडे अशी सरळ जाणार आहे. पण तुम्ही विचार करू शकता की किती फास्ट पद्धतीने इथे जे आहे काम करण्यात येत आहे. ही जुनी पाईपलाईन होती आपल्या यवतमाळची, आता ही तर बंद झालेली आहे. पण तुम्ही आतमध्ये हा बेस वगैरे बघू शकता आणि मी तुम्हाला इकडे झूम करून सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे गज बांधणीचं काम जे आहे मित्र चालू आहे. आणि हो इथे रेल्वेचे सर्व पार्ट्स वगैरे सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे, कारण अंडरपास म्हटल्यावर खूप असं जाडं लोहा लागणार आहे. तर हे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर, तर हे सगळं लोखंड तिथे यूज होईल. आणि हे जर तुम्ही दारव्याला जर यवतमाळवरून जात असेल तर तुम्हाला हे सगळं इथे दिसून जाईल. तुम्ही इथे थांबून सुद्धा हे काम पाहू शकता. बस तसं इथे व्हिडिओज वगैरे काढण्यासाठी मनाई नाही आहे. तर बघा तिकडून रेल्वे जाईल तशी. आणि ज्या हायवेची गोष्ट करत होतो मित्र तो हा वाला हायवे आहे जो तुम्हाला मी आता स्क्रीनवर दाखवत आहे. आणि या हायवेवरून बघा हा हायवे इकडून आपला दारवा रोडवर म्हणजे तिकडून आर्नी रोडवरून येतो आणि इकडे सरळ असा दारव्याला जातो. आणि हा मधातला तो रोड आहे जो आपल्याला आर्नी रोडला कनेक्ट करतो. बघा आता ज्या रोडून आपण चाललेलो आहे हाच आहे मित्र तो हायवे जो दारव्या रोडून आपल्याला आर्नी रोडला टच करतो. आणि याच रोडवर आहे रेल्वे स्टेशन. पण तुम्हाला रेल्वे म्हणजे या रोडने जाता जाता तुमच्या राईट हँड साईडला तुम्हाला दिसत असेल इकडे जे आहे ना हे रेल्वेच्या लाईन्स राहणार आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे रेल्वेचं हे काम सुरू आहे. इकडे तुम्हाला दिसत असेल हे रेल्वेचं मटेरियल काही या प्रकारे इथं पडून आहे, जे ब्रिज किंवा अंडरपास किंवा जे नाले वगैरे असतात त्यामध्ये यूज होते, त्यासाठी हे मटेरियल यूज करण्यात येते. तर हे मटेरियल इथे काही या पद्धतीनं ठेवण्यात आलेलं आहे. आता पहिल्या अपडेटमध्ये म्हणजे जेव्हा रेल्वे स्टेशन दाखवलं तेव्हा तर बघा तिकडल्या साईडून आपली यवतमाळची रेल्वे येत होती आणि इकडलं सुद्धा मी तुम्हाला ऑलरेडी कन्स्ट्रक्शनचं काम दाखवलेलं आहे. तर मित्र हा जो हायवे आहे ना त्याला टच करण्यासाठी हे बघा इथे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं असं मोठं काम सुरू आहे. हे आपण ऑलरेडी दाखवलं आहे तुम्हाला, पण मी ते सुरुवातीला क्लिप ॲड करायला विसरलो म्हणून मी हे आता ॲड करत आहे. इकडल्या साईडनं हे तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण असे कॉलम्स वगैरे बांधणं चालू आहे. तुम्हाला तिकडल्या साईडचं तर काम मी दाखवलेलं आहे. आता इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता हे कन्स्ट्रक्शन काही या पद्धतीने ते करण्यात आलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा ट्रक्स वगैरे इकडे तुम्हाला दिसत आहे, ते लोखंड वगैरे सुद्धा मी पहिलेच तुम्हाला दाखवलं आणि झूम करून दाखवतो जितकं ते होईल या मोबाईलमधून झूम तितकं. तर तिकडे तुम्हाला यवतमाळचं रेल्वे स्टेशन सुद्धा दिसत असेल.
असेल. आणि मित्र हे काम चालू आहे इथे एक्झॅक्ट MIDCच्या बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल. हे जे आहे ना इकडं पूर्ण जे दिसत आहे मित्र हे आपली लोहाराची MIDC आहे बघा. इकडून पूर्ण MIDC एरिया चालू होऊन जातो आणि त्याच्या एक्झॅक्ट मागच्या साईडला हे जे आहे ना मित्र काम सुरू आहे. त्यानंतर मित्र इथून यवतमाळच्या रेल्वे स्टेशन वगैरे आपण क्रॉस केलं का जो आपला आर्नी रोडचा हायवे आहे ना त्या रोडवर आपण आलेलो आहे. ते बघा यवतमाळचं रेल्वे स्टेशन आहे तिकडून आलेलं आहे. आणि इथे मात्र हे जे आहे कन्स्ट्रक्शन इथं थांबलेलं आहे. याचं कारण काय तर हे बघा हा आपलावाला मेन हायवे आहे जो यवतमाळवरून आर्नी रोड म्हणतो आपण त्याला, आर्नीला जातो. तर इथे सुद्धा जे आहे एक अंडरपास राहील जो सरळ जो आहे आपला इथून एलिमेंट्स मॉलचा जो ब्रिज आहे त्याला कनेक्ट होईल. इथलं सुद्धा काम थांबवण्यात आलेलं आहे कारण अजूनही रेल्वेचं जोपर्यंत ऑलमोस्ट काम होऊन जात नाही तोपर्यंत हे काम होणार नाही. कारण मित्र आपला मेन हायवे आहे यवतमाळचा आणि इथलं जर एक साईडचं जरी थांबवणं जरी म्हटलं तरी त्यांना सुरुवातीला ब्रिज बनवावं लागेल. त्यानंतर तिथून आल्यानंतर आता आपण आलेलो एलिमेंट्स मॉल जवळ. इथे तुम्ही बघू शकता खूप सारे लोक असे येतात फक्त सनसेट पाहायसाठी. पण ते जाऊ द्या, तुम्ही इथं ब्रिजचं कामसुद्धा बघू शकता आणि हा सुंदर देखावा बघू शकता. आभाळामध्ये किती सुंदरसा सूर्य लपलेला आहे. इथे तुम्हाला दिसत असेल हा ब्रिज पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. याच्यावर काही अपडेट्स नाही आहे. पण याच्या आजूबाजूला जे नेचर आहे तर यवतमाळचे लोक तुम्हाला तर माहीतच आहे खूपच जास्त हुशार आहे. रेल्वेच्या ब्रिजवर आता माहीत आहे का रील्स, फोटोशूट्स आणि प्री वेडिंग शूट्स, लग्नाच्या आधीचे जे व्हिडिओज वगैरे असतात त्याचं शूट वगैरे करण्यासाठी येतात. तर ती गोष्ट वेगळी आहे. तर काही या पद्धतीनं या ब्रिजचं काम वगैरे सुद्धा ऑलमोस्ट झालेलं आहे. तुम्हाला दिसत असेल हा ब्रिजसुद्धा पूर्ण होऊन रेडी आहे. आता फक्त यावर रूट्स आणि जे गिट्टी वगैरे राहील म्हणजे जे रोडला स्टेबल ठेवते ते टाकल्यानंतर बहुतेक इथूनही सुद्धा काम होऊन जाईल. आता इथे जे आहे ना थोडासा गड्डा करण्यात आलेला आहे कारण काही आगाऊ लोक जे आहे ना तिथे डायरेक्ट फॉरवर्ड त्यांच्या 2 व्हीलर्स वगैरे घेऊन जात होते ब्रिजवर. आता आपण इथून सरळ तुम्हाला हे थोडासा ब्रिज असा थोडासा दाखवून देतो आणि ऑलरेडी आपल्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी हे दाखवलं आहे. तर मित्र आणखी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर मित्र आता आपण आलेलो आहे हॉटेल व्हेनेशियन समोर आणि मित्र इथली प्रोग्रेस खूप जास्त आहे. मी सुद्धा थक्क झालो होतो म्हणजे आश्चर्यचकित झालो होतो का ॲक्च्युअलमध्ये असं कसं होऊ शकते का 1.5 ते 2 महिन्यामध्ये इतक्या फास्ट पद्धतीने काम चालू आहे. आणि मित्र इथे डे अँड नाईट म्हणजे 24 घंटे काम सुरू आहे. हा ब्रिज मित्र पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. बघा हॉटेल व्हेनेशियन इकडून येतो आपला यवतमाळवरून हा जाम रोड आणि मित्र हो जाम रोडवरून जे लोक आहे जामला जाण्यासाठी इथून असा हा ब्रिज बनवण्यात आलेला आहे. आणि या हे बघा तिकडून तसे ते गाडी तुम्हाला जात असेल तिकडे सरळ जामला जाईल आणि ते आपल्यावाले जे आहे ना बैरम बाबाची टेकडी वगैरे आहे ती साईडला. आणि हे बघा इकडून आपली रेल्वे येत आहे आणि इथून सुद्धा एक अंडरपास राहणार आहे. या अंडरपासची अपडेट मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दिली होती. पण मित्र इथे फक्त जे आहे ना ब्रिजचं कन्स्ट्रक्शनचा बेस झाला होता. इलेक्शनच्या आधीची गोष्ट आहे जो व्हिडिओ टाकला होता. पण इथल्या ब्रिजचं मित्र काम पूर्ण झालेलं आहे. आता आपण तुम्हाला पलीकडच्या साईडला तो ब्रिज दाखवून दिलेला आहे. आता इकडे बघा हा जो जामरोडचा रोड आहे ना तो तिकडून कट नाही होणार आणि सरळ लोक या ब्रिजवरून पास होऊन तिकडे सरळ असे जाम आणि ते भैरमबाबाची टिकडी वगैरे तिकडल्या साईडला जाता येईल. आणि हे बघा इथे असा रेल्वे जे आहे ना इथे सुद्धा जा कन्स्ट्रक्शनचं काम थांबलेलं आहे. आता हे जेव्हा जसा ब्रिज होऊन जाईल तसा हा पूर्ण रोड तिथे कनेक्ट होऊन जाईल. त्याची अपडेट मी लवकरच टाकेल. इकडे सरळ 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता आहे तो सुद्धा दाखवणार आहे मी तुम्हाला. पूर्ण डोंगराच्या मधातून रस्ता आहे. इकडल्या साईडला रेल्वेचं पूर्ण असं सामान ठेवलेलं आहे जे ब्रिज वगैरेमध्ये यूज होते ऑब्व्हियसली. आणि इकडल्या साईडला हे बघा 24 घंटे जो आहे गज बांधणीचे गज वगैरे राहते ना त्याला वाकवून वगैरे जे आहे ना ते बांधावं लागतं गज पहिले तारा वगैरे आणि त्याच्यावर जे आहे मटेरियल वगैरे टाकण्याचं ते जे कॉन्क्रीट वगैरे आहे तेव्हा तो ब्रिज वगैरे होतो. तर ते इथे 24 घंटे मित्र हे काम सुरू आहे आणि हा ब्रिज ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे असं म्हटलं तरी चालते. हे बघा तुम्हाला खालच्या साईडनं सुद्धा दिसत असेल या साईडनं इकडच्या साईडनं वेल्डिंग वगैरे करून जे आता हे बाजूचं जे आहे ना त्याला बनवणं सुरू आहे आणि खूप फास्ट पद्धतीनं काम चालू आहे. आता त्याच्यानंतर थोडंसं समोर आल्यानंतर मित्र हा ब्रिज मी कोणत्याच व्हिडिओमध्ये ॲड नाही केलेला आहे. हा सुद्धा हॉटेल व्हेनेशियन जवळचाच आहे. हे मला हा व्हिडिओ घेण्यासाठी मला 3 किलोमीटर बहुतेक आतमध्ये जावं लागलं असं म्हटलं तरी चालतं. हे बघा इकडून आहे ना आपण जे आता तुम्हाला ब्रिज दाखवला होता मी जामरोड जवळचा तो आहे कमीत कमी 1 किलोमीटर दूर इथून. आणि 1 किलोमीटर दूर आल्यानंतर हा छोटासा एक ब्रिज आहे आणि याच्या खालून एक नाला वगैरे जाते आणि इथून सरळ आता आपल्याला 3 किलोमीटरचं डिस्टन्स आहे समोरचा जो ब्रिज वगैरे ज्याचा अपडेट घ्यायसाठी. आणि तिथे जापर्यंत मित्र पूर्ण दोन्ही साईडला डोंगर आहे आणि डोंगराला म्हणजे असं तोडून जे आहे हा रोड बनवण्यात आलेला आहे. बघा तुम्हाला जंगल वगैरे सुद्धा दिसत असेल काही या पद्धतीनं
इथं जे आहे ना मित्र खूपच चांगल्या पद्धतीनं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. पण आता तुम्हाला खूप सारे लोक म्हणतात की रेल्वेला इतका का बरं वेळ लागतात, तर त्याच्या मागचं कारण हेच असतं मित्र का डोंगर चिरून असा हा रोड बनवणं. आता कमीत कमी 3 किलोमीटरचा आहे. तिकडून आता आपण आलेलो आहे आणि तिकडून आल्यानंतर आता आपण आलेलो आहे यवतमाळच्या फायनल ब्रिजेसकडे. तुम्हाला इथं दिसत असेल हा मधातच लाईनचा खंबा आलेला आहे. आता हा खंब्याचा काय होईल ते तर आपल्याला माहीतच आहे. हा खंबा इथून हटून लेफ्ट किंवा राईट साईडला शिफ्ट होऊ शकते आणि होऊ शकते का ही लाईनचं पूर्ण जे आहे हे चेंजेस होऊन जाईल किंवा एकची हाईट एकदम वाढवण्यात येईल असं काही होऊ शकते. कारण इथून जे आहे मित्र हे जे तुम्हाला दिसतं ना इथून रूट असा सरळ तिथे कनेक्ट होणार आहे. मी त्या ब्रिजेसची पण सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे, तर डोंट वरी अबाउट इट. तर आपण समोरसुद्धा जाणार आहोत आणि इथून सरळ जो आहे त्याला कनेक्ट होईल. आता हे कधी कनेक्ट होईल ते पाहणे योग्य राहील. ते बघा तो ब्रिज आहे आणि जिथे याच्या आधी मी तुम्हाला दाखवलं हे बघा इथे पूर्ण असा गड्डा आलेला आहे आणि इकडं असा रेल्वेचा रूळ आहे. तर हा रूळ कधीपर्यंत कनेक्ट होते हे सुद्धा पाहणे योग्य राहील. कारण आता ऑलमोस्ट 2024 आलेला आहे आणि माझ्या हिशोबानं तर 26 किंवा 27मध्ये यवतमाळपर्यंत रेल्वे यायला पाहिजे. आता बघूया कधीपर्यंत येते. तर हे बघा हा जो ब्रिज आहे तिथे जे कनेक्टचं काम आहे हे लाईनचा जे खंबा वगैरे तुम्हाला मी ऑलरेडी दाखवला होता. हा ब्रिज लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत असेल मित्र पूर्ण झाला नव्हता, कारण याच्या लेफ्ट अँड राईट साईडला जे कॉलम आहे ना ते नव्हते. सोबतच तिकडल्या साईडनं कन्स्ट्रक्शननं नाली बनवणं चालू आहे. आता हे नाल्या कशासाठी बनवतात ते सुद्धा मी तुम्हाला समोर दाखवतो. पण त्याआधी तुम्हाला हे दिसत असेल हे ज्यानं कन्स्ट्रक्शन हे ब्रिजचं आता ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे आणि इथले जे 3 ब्रिज आहे एकामेकांशी कनेक्ट करण्यात आलेले आहे जे पहिले नव्हते. या साईडला सुद्धा तुम्हाला दिसत असेल पूर्ण या ब्रिजेसचं जे आहे पूर्ण काम झालेलं आहे. आता ऑलमोस्ट 90% काम असं म्हटलं तुम्ही या ब्रिजेसचं तर झालेलं आहे मित्र. हो तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये ना आपण आलो होतो तेव्हा हे बघा हे जे नाली आहे मित्र इथे बनवण्याचं कारण आता हा जो मुरुम आहे पाणी वगैरे आला तर माहिती आहे का इथून माती अशी वाहून जाते, तर ती माती वाहून नाही गेली पाहिजे म्हणून तिथं अशा थोड्याशा ज्या नाल्या बांधण्यात येते. आता बघा हा जो ब्रिज आहे हा ब्रिज आणि या ब्रिजच्या मधामध्ये जो मुरुम टाकण्यात आलेला आहे पहिले हा जो मुरुम आहे तो होता नाही. ठीक आहे, लास्ट व्हिडिओमध्ये मी आलो होतो तेव्हा इथे मुरुम वगैरे टाकून नव्हता आणि आता मात्र इथे 3 ब्रिजेस आहे मित्र आणि 3ही ब्रिजेस एकमेकांसोबत कनेक्ट करण्यात आलेले आहे. तुम्हाला दिसत असेल हा ब्रिजसुद्धा पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. याच्या खालच्या साईडचं सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो. हा इथून सुद्धा एक नाला जाणार आहे आणि प्रत्येक नाला बंद नाही झाला पाहिजे आणि जे रस्ते आहे ते बंद नाही झाले पाहिजे त्याच्यासाठी इथून प्रत्येक चांगल्या पद्धतीनं ब्रिज बांधण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला दिसत असेल इथे जे आहे ना जे कन्स्ट्रक्शनचे कामगार आहे त्यांचे जे आहे इथे हे वस्त्यासुद्धा बनवलेल्या आहे. आता बघा काही ठिकाणी आहे ना मुरुम टाकून म्हणजे हाईट देऊन रेल्वेची जी हाईट वाढवून पूर्ण असं मुरुम वगैरे टाकून ते कनेक्ट करण्यात आलेलं आहे आणि कुठे ब्रिज बांधण्यात आलेलं आहे. जिथं ब्रिज बांधणं शक्य झालं तिथं ब्रिज बांधण्यात आलेलं आहे आणि जिथं ब्रिज बांधणं कठीण आहे तिथं माहिती आहे का पूर्ण मुरुमची अशी भराई देऊन असे मुरुम टाकून अशी लेवल मारून सरळसा रेल्वेचा ट्रॅक आता इथून आपला राहणार आहे. तर का बरं ती लाईन असते तर तुम्हाला दाखवतो. हे बघा झूम करून ही बघा ही अशी नाली जी आहे ते ट्रक जो बनवत आहे ती तशा टाईपची नाली लाईन जेणेकरून हा जो सरफेस आहे याचा मुरुम उतरून असा पूर्ण गेला नाही पाहिजे त्याच्यासाठी बहुतेक ती नाली असते. आता काय या प्रकारे मित्र हे 3ही ब्रिज एकमेकांसोबत कनेक्ट झालेले आहे. खाली सुद्धा मी जाऊन दाखवतो. हा आपलावाला बहुतेक हा रोड आहे एक आणि हे बघा हा पहिला ब्रिज आपला आणि हा ब्रिज पूर्ण असा आता कनेक्ट झालेला आहे सेकंड ब्रिजसोबत आणि पलीकडच्या साईडला सुद्धा एक ब्रिज आहे. तो आता या व्हिडिओमध्ये नाही तुम्हाला नेक्स्ट अपडेटमध्ये देईल कारण आता खूप जास्त वेळ होता आहे मला शूट करायसाठी म्हणून. आणि आता हा तिसरा ब्रिज तो बघा पलीकडच्या साईडला हे दोन्ही ब्रिज आता एकमेकांसोबत अटॅच झालेले आहे. तर काही या प्रकारे आपल्या यवतमाळच्या रेल्वेचं खूप फास्ट. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण याच प्रकारचे पुन्हा रेल्वेचे सर्व अपडेट्स आता तुमच्यासाठी हर हप्त्याला किंवा महिन्यातून तुम्हाला 3 ते 4 अपडेट्स देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तर म्हणून या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या यवतमाळच्या अशाच अपडेट्स न्यूज आणि मिनी ब्लॉगसाठी.